बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईबसुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, एखादा फसवणूक करणारा माणूस अगोदर स्वतःला व त्याच्या कुटुंबाला फसवतो, नंतर दुसऱ्याला फसवतो व स्वतःचे दुसऱ्याचे आयुष्य भविष्य बर्बाद करतो. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये एक पदवीचं शिक्षण घेणारा तरुण होता. तो तरुण पदवीचं शिक्षण घेऊन घर राहत होता. उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं, परंतु वाईट व्यसनाला लागू लागला. म्हणजेच पिणं खाणं, पुड्या खाणं हे करू लागला. पुड्या खाणं, दारू पिणं, वाईट व्यसनाच्या नांदी लागणं, मित्रमंडळात राहणं हे राहू लागला. हे त्याच्या वडिलाला खटलं. बाबा, हा आपला मुलगा हे होतोय, वाईट व्यसनाच्या नांदी लागतोय. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं, की स्पर्धा परीक्षेची तयारी न करता तू लग्नच कर, असं म्हणून त्याला लग्न लावून दिलं. आणि लग्न लावून दिल्यानंतर तो संसार करू लागला. परंतु त्याच्यासोबत राहणारे दुसरे मित्र, म्हणजे शाळेत असताना त्याच्यासोबत राहणारे मित्र हे नोकरी करायला लागले, स्पर्धा परीक्षेत तयारी करू. मग हा सुद्धा जीवाला खाऊ लागला आणि त्याचे वडीलसुद्धा जीवाला खाऊ लागले. बाबा, हे सोबत होते याचे मित्र, परंतु यानं अभ्यास केला पण हा लागलाय आणि हा मात्र या वाईट व्यसनामुळे लागला नाही. ह्या स्वतः जीवाला खाऊ लागला आणि त्याचा मित्र जीवाला खाऊ लागले, त्या वडीलही जीवाला खाऊ लागले. मग यानं स्वतःहून वडिलाला म्हणलं, बाबा मी स्पर्धा परीक्षेत तयारी करतो आणि हे करतो, मला शहरात ठेवा. मग याला शहरात ठिकाणी ठेवलं आणि या दोघा नवरा बायकोला शहरात ठिकाणी ठेवलं. मग हा काय करता, स्पर्धा परीक्षा द्यासाठी एका वाचनालयात जायचा, अभ्यास करायचा. त्याच ठिकाणी काही मुलं यायचे. तर त्या वाचनालयात त्याची आणि एका मुलीची ओळख झाली. त्या ओळखीतून त्याची मैत्री झाली, मैत्रीतून प्रेम झालं आणि प्रेम झाल्यामुळं याचं घरी येणं जाणं, जरा लक्ष येऊ लागलं, लक्ष देणं हा घरी. मग ही गोष्ट त्याच्या बायकोच्या लक्षात आली. त्याच्या बायकोच्या लक्षात आल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला रंगेहात पकडण्याचा विचार केला. मग ती त्या टायमाला काय येतो, म्हणजे उशिरा काय येतो, हा याची वाचनाचा टाईम एवढ्या वेळा उघडायचा असतो, एवढ्या बंद व्हायचा असतो, पण तू घरी उशिरा काय येतो असा विचार करत तिनं याचा पाठलाग केला. आणि पाठलाग करून एकदा त्यानं तिलाच पकडलं. एका बागेमध्ये या दोघांना पकडलं गप्पा करता वेळेस. पकडल्यानंतर तिनं तिच्या सासऱ्याला सांगितले असं करतो, आणि त्याची शूटिंगसुद्धा तिच्या सासऱ्याला दाखवली. मग त्या सांगितल्यामुळं त्याचं सांसारिक जीवन आणि कौटुंबिक जीवन हे बरबाद झालं. म्हणजे त्या टेन्शन पायी त्याचे वडिलाला अटॅक आला आणि वडील वारले. आणि संसारात त्याची जी बायको होती ते त्यालासुद्धा सोडून गेली याच्या वाईट वागण्यामुळं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांमध्ये एवढंच, की जर तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला फसवलं किंवा दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासुद्धा अशी वेळ येऊ शकते. म्हणून कृपया स्वतःही फसवू नका आणि दुसऱ्यालाही फसवू नका. एवढं ठिकाण सांगितलं तुम्हा सर्वांना. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा तरी काम असतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातसुद्धा काम पडेल. मग तुम्हाला पुन्हा एकदा थोडा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण साहेबांनो, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.